रामकृष्ण हरी. माणसाचा सर्वात शत्रू म्हणजे लोभ. आज या व्याख्यानमालेवर ह्या विषयावर आपण बोलूया. लोभ हा धर्मनीतीप्रमाणे असला पाहिजे. त्याला अंग लोभाला धर्मच असलं पाहिजे. कारण लोभ हा सर्वात मोठा शत्रू आहे. त्याला जिंकणं फार कठीण आहे. लोभ आणि मोह. तर जीवन जगत असताना लोभाची व्याख्या ही एक अलौकिक आहे. कुठल्याही गोष्टी माणूस परिचय देत असताना लोभापोटी त्या माणसाच्या घरात प्रवेश करतो आणि प्रवेश केल्यानंतर त्या लोभाला धर्मनीतीचा अंग असल्यामुळं तिथं नाते जोडली जातात. परक्या घरी जायच्या नंतर तिथं पहिल्यांदा प्रथमतः आपण जिव्हाळा निर्माण केला पाहिजे. अंतःकरण त्यांचं प्रफुल्लित व्हावं असं आपलं त्या ठिकाणचं आचरण पाहिजे. आपली वृत्ती त्याला असं वाटलं पाहिजे की सुरुवातीला त्रास होतो, परंतु पूर्वीची माणसं अशी होती, लोभ पाळायची, जिव्हाळा दावायची आणि वात्सल्य निर्माण करत होती. एक किस्सा असा आहे की पूर्वीची लोक दयाळू असल्या कारणाने दुसरी असणारी, उदाहरणार्थ एखादा मुलगा लग्नाला आला असेल आणि त्यावेळेस तो माणूस मेन वाट्यावर बसत असे. पूर्वी वाट्ट असायचा, वाट्यावर बसत असे. त्याला जोडीदार 4-5 जण असायची. जिव्हाळ्याच्या त्या ठिकाणी गप्पा गोष्टी चालायच्या आणि विचारायचं, अमक्याचा मुलगा लग्नाला आलाय, त्याचं लग्न करणं महत्वाचं आहे. आणि त्यावेळेस एकच माणूस गावात असायचा, म्हणजे तो रिकामा नसायचा पण सामाजिक कार्य करण्यासाठी तो तत्पर असायचा आणि त्याचे सर्वजण ऐकायचे. त्याचा शब्द म्हणजेच वंदनीय होता. अर्थात कुटुंबाचा कर्ता म्हणायचं थोडक्यात. आणि त्यावेळेस पूर्ण विश्वास बाहेर टाकत होता त्यावेळेस लोक त्याच्यावर. आणि कोणाची मुलगी लग्नाला आली तो त्या घरी जायचा, स्वतः विचारायचा नवरदेवांना की अशी मुलगी आहे. फक्त त्याच्या शब्दाचं भांडवल, शब्दाच्या पुढं कोणी जात नव्हते. इतका पूर्ण विश्वास होता. विश्वासघात करत नव्हती. लोभ हा धर्मनीतीला लागून असल्या कारण असतो. या गोष्टीवर आपण बोलूया आणि बोलतोय. आणि त्यावेळेस माझा आहे, मला माझं कर्तव्य आहे असं ते जाणकर लोक समजायची आणि ते कर्तव्य निस्वार्थप्रमाणे पार पाडत होते. आणि त्यावेळेस त्यांना बी असा जिव्हाळा निर्माण होत होता. खरोखर अमक्याने लग्न जमिल्यामुळं चांगलं झालं, मुलाचं चांगलं झालं, हे स्तुल्य उद्गार त्यांच्यातून ऐकायला मिळत असे. आणि एखाद्याचं लग्न जमतंय त्यात फार मोठा पुण्याचा वाटा आहे. हा माणूस विसरला. लोभाचा अनर्थ, अर्थाचा अनर्थ होऊ लागला आजच्या काळात. कोणी कुणाला विचारायला तयार नाही, कोणी कुणाला मानतूक द्यायला तयार नाहीच. आणि ह्यामध्ये दरी फार निर्माण झाली आहे. एक कोणी कुणाला फसवतंय हेही काही कळाना आणि स्वतः फसतोय की काय हेही कळाना. कारण का सध्या विश्वास राहिला नाही, प्रेम जिव्हाळा राहिला नाही आणि म्हणून ही अलीगड होती आहे. जे पूर्वी जिव्हाळ्याची माणसं होती, तत्ववेत्ता होते,
त्यांच्याकडे विवेक विचार होता आणि ते त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. ते पुढचे विचार करत होते आणि त्यामुळेच त्यांच्यावर जो विश्वास टाकत होते लोक, ते विश्वासघाती की विश्वास एखाद्यावर नवीन ठिकाणी पडताळणी करायची झाली तर ते पूर्ण अगदी ते लोक समोरची व्यक्ती पडताळून करत असे. हा समोरची व्यक्ती ह्या माणसाला त्याविषयी मिळणी होती का, ह्यापासून हा माणूस कितीपट प्रेम करणारा आहे, असं त्यावेळेसची घटना होती. आणि एकत्रित कुटुंब म्हणजेच भेदभाव कसला नव्हता. पूर्वी असं होतं की एकत्र कुटुंब राहायची. आणखीन काही सध्याचं आपल्याला पाहायला मिळतात. एकत्र कुटुंब एका हाताने जेवढं काम होईल तेवढं त्यावेळेस 5 जणांच्या हातून जेवढं काम होईल एका हाताने काम होणं फार कठीण आहे आजच्या काळात. आणि पूर्वी एक करता असायचा कुटुंब चालवणारा फक्त त्यानं कुटुंबाचं सर्व बघायचं आणि बाकीच्या 4 जण भावाने आपलं जे काही व्यवहार असेल, व्यवसाय असेल त्याकडे लक्ष द्यायचं. अशी प्रथा चालत असे. एक विचार, एक मत, एक तत्व आणि जिव्हाळा ह्या तत्वावर हे कुटुंब व्यवस्था चालते. त्या पुढाऱ्यानं नवीन काही काढायचे, मनात काय ठेवायचं नाही. घरात त्या कुटुंबकर्त्यानं त्या 4 भावांना बोलून घ्यायचं आणि त्याच्याकडे प्रश्न मांडायचा, प्रत्येकाचा विचार घ्यायचा आणि तिथून परत नवे जुने काम करण्यासाठी निर्णय घेत असेल. आणि त्यावेळेस निर्णय घेतल्यामुळे त्यांनाही आनंद वाटत होता, ह्याच्याही मनात काय पाप नव्हतं. आता एकमेकाविषयी आताच्या काळात सध्याच्या पिढीमध्ये अशी अवस्था आहे, हा कारभार झालेला माणूस तो पैसा अडका दाबतो आणि मनात तेवढ्या गोष्टी साध्य होत नाही, तो वेगळंच आचरण करायला बघतो आणि त्यामुळे स्वतः मोठा होतो आणि बाकीचेही गरीबच राहतात. अशी कुटुंब व्यवस्था विस्कटली गेली. त्यामुळं माणसाची अव्यवस्था राहिली आहे, अस्वस्थता राहिली आणि एकमेकाला जिव्हाळा येण्याच्या ऐवजी क्रोध निर्माण झाला, वादविवाद निर्माण झाले, कुसंगती निर्माण झाली. हे कशाचं लक्षण आहे? विचार हा फार महत्वाचा आहे. जो एक तत्व, एक मत, एक विचार आणि निस्वार्थ प्रेम आणि परका माणूस जिव्हाळा मानतो, माझा मानतो, ह्यातच खरा परमार्थ आहे. विश्वासघात करता कामा नये. कारण काही जण स्वार्थासाठी माणूस खोटं बोलतो आणि स्वार्थ संपला की तो थोडं त्याच्या मनामध्ये विकल्प निर्माण होतो की त्यावेळेस ही गोष्ट मी तुला केव्हा दिली होती, मी कसं काय माघारी देऊ, तुझी नाहीच, अशा अनेक प्रश्न उद्भवतात. त्यामुळं मनं एकमेकाची दुखवली जातात. मनं दुखवल्यामुळं विचार राहू शकत नाही आणि विचार न राहिल्यामुळं फार मोठी गफलत निर्माण होते. पूर्वी माणसं एकमेकाच्या दुःखामध्ये सहभागी होत होती. घरची तर सोडून दे, घरची तर एकमत होतच, पण लांबची सुद्धा माणसं एकमेकाला ते जवळ करत असे आणि तो गेल्यानंतर जणू का आपल्या घरचाच सदस्य गेला आहे असं तो कीर्तिरूपी मागे उरत असे. कारण त्या व्यक्तीने त्या परक्या घरावर सुद्धा आतोनात घरच्या कुटुंबासारखंच प्रेम केलेलं असतं. फार लहान मुलापासून ते त्यांच्या मुलाबाळापर्यंत नातीच जोडली असतात. मुलगी असेल त्यांची आपली स्वतःची मुलगी असे समजत असेल, कुणाची आई असेल ती स्वतःची आई असं समजत असेल, कुणाची आपल्या लेवलची बहीण असेल ते आपली सखी बहीण असं समजत. अशी जी नाती आहेत ते नाती पोषित होते त्यावेळेस.
आणि त्यामुळं हे माझा आत्मविश्वासातला जिव्हाळाचा माणूस आताच्या काळामध्ये शोधणं फार कठीण आहे. एकमेकाला दगाफटका करतात, एकमेकाच्या घरी फार नको त्या गोष्टी त्या ठिकाणी होतात. हे कुठंतरी विचारानं थांबलं पाहिजे. जोपर्यंत सद्विचार हा संपलेला आहे जवळजवळ. आणि ह्याचं शिक्का म्हणजे काय की परस्त्री माते समान, परधन जे आहे ते दगडासारखं आहे, कोळशासारखं आहे, असे जे व्यक्ती होते मानणारे. पूर्वी माणसं प्रामाणिकपणा असा होता त्यांच्याकडे, कितीतरी एखादा धनाचा जर हांडा असेल, हे माझं नाही हे तुझं आहे, हे माझं नाही हे तुझं आहे, असं म्हणण्यात सुद्धा त्यांचा वादविवाद होत होता. इतकी प्रामाणिकपणा होता त्या माणसाजवळ. एखाद्या घरी जर समजा त्याच्या प्रारब्धानं त्याला धन सापडलं तर ते माझं नाही बुवा, तुझ्या प्रारब्धात तुझं हे धन आहे, असे इतक्यापर्यंत त्यांची गफलत होती. इतकं दूर विचार होते त्यांचे त्यावेळेस. आणि म्हणून त्यावेळेस अशी अवस्था होते की सगळं कालचक्रही बरोबर होतं. आता कालचक्र फार बदललेलं आहे. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात हिवाळा, नको त्या गोष्टी. म्हणजे हे कालचक्र फार बदललेलं. कालचक्र बदलल्यामुळं माणसाची विचारसरणी सुद्धा बदललेली आहे. विचारसरणी बदलल्यामुळं माणसाची जी काही ह्या शरीराला लागणारं शक्ती आहे, म्हणजे धान्यसुद्धा त्यांना पोषक प्रमाणात न त्याला मिळाल्यामुळं ते धान्यसुद्धा बिघडलं, त्याची शक्ती बिघडलेली आहे, कमजोर झालेली आहे. त्यामुळं माणसं ते धान्य खाल्ल्यानंतर शक्ती त्यांची कमी झाली, आयुष्य कमी झालं. कारण हे आहे, पूर्वी स्वच्छ आहार होता, शुद्ध आहार होता. आणि त्यावेळेस माणसं आहारशुद्ध असल्या कारणास्तव आणि जास्त फळभाज्या खात होते पहिली लोक. आणि त्यामुळेच आरोग्य त्यांच्या जीवनामध्ये आरोग्याचा विषयच नव्हता. आजारी सहजासहजी माणसं पडतच नव्हते त्यावेळेस. अशी अवस्था होती. ह्या आताच्या काळामध्ये खायला फार भरपूर आहे, वेगवेगळ्या पद्धतीची फळंही आहेत, पण जी मूळची रुचिकर आहेत ती कृत्रिम बनवल्यापासून जी फळं आहेत आणि त्यामध्ये आणि मूळची जी का रुचिकर फळं आहेत यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आणि म्हणून या ठिकाणी गफलत होती. आजच्या रेलमध्ये आपल्याला एकच शिकायचं आहे की विश्वास आणि लोभ हे आपल्याला जर समजा जीवन कडेला न्यायचं असेल, लोभ अवश्य असावा, पण लोभाच्या पोटी विश्वासघात नसावा, हे शिकायचे. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.